नमस्कार. मी कौस्तुभ तावणकर. शून्य कचरा या संकल्पनेचा प्रचारक आहे. जवळजवळ 20-25 वर्ष मी लोकांना विविध तऱ्हेने लोकांना सांगतो आहे की जो कचरा माणूस तयार करतो त्याच माणसाने त्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे आणि ते कसं शक्य आहे हे मी माझ्या इथे म्हणजे माझ्या घरामध्ये मी करून दाखवलेलं आहे. पण मला म्हणावा तसा फरक पडतो आहे असं काही वाटत नाही आहे. असं वाटतं मग लोकांना की लोकांना गोष्ट सांगितली की लोकांना ती लगेच पटते आणि सध्या रील्स करायची सगळीकडे फॅशन आहे आणि या रील्समधून आपण खूप लोकांच्यापर्यंत पोचू शकतो असंही एक म्हटलं जातं. म्हणून माझा हा रील करायचा पहिला प्रयत्न आहे. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक कॉर्पोरेट ऑफिस होतं. तिथे त्या कंपनीमध्ये काही मुलांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं होतं. आत इंटरव्ह्यूसाठी जो साहेब बसला होता त्याने एक कागदांची चळत त्याच्यासमोर ठेवली होती आणि त्याच्या पाठीमागे पंखा ठेवला होता. तर इंटरव्ह्यूला मुलगा आतमध्ये आला की तो काय करायचा साहेब, तो पंखा सुरू करायचा. पंखा सुरू केला की ते कागद इतस्त उडायचे सगळे आणि मग तो इंटरव्ह्यूला जो मुलगा आलेला होता असतो तो ते कागद सगळे गोळा करायचा प्रयत्न करायचा. तर असे कागद गोळा करून झाले की तो जो साहेब होता तो त्या मुलाला, झाला तुझा इंटरव्ह्यू, आता जा परत म्हणून सांगायचं. असं बऱ्याच जणांचा इंटरव्ह्यू झाला. बऱ्याच जणं फक्त कागद गोळा करत होते. तर शेवटी एक हरीचा लाल आला आणि त्याचा इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी त्याने साहेबाने नेहमीप्रमाणे पंखा सुरू केला आणि पंखा सुरू केल्यावरती कागद उडायला लागले. तर तो जो तरुण मुलगा होता ना, त्या तरुण मुलाने काय केलं असेल तर त्याने पंखा बंद केला आणि तो मुलाचं सिलेक्शन झालं. तर ह्या गोष्टीमधला पंखा म्हणजे आपण तयार करत असलेला कचरा आणि इंटरव्ह्यूला आलेले मुलं म्हणजे आपणच स्वतः आहे. तर आता जोपर्यंत आपण हा पंखा बंद करत नाही, म्हणजे कचरा तयार करणं जोपर्यंत आपण बंद करत नाही तोपर्यंत कचऱ्याचा प्रश्न कधीच सुटू शकणार नाही. तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पंखा बंद करणारी माणसं व्हा. जर पंखा बंद करणारी तुम्ही माणसं झाला तरच तुम्हाला कचऱ्याच्या प्रश्नातून सुटाल आणि आपला देश स्वच्छ आणि सुंदर होईल. नमस्कार. बघूया आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर किती व्हायरल होतो. सध्या सगळेजण व्हायरल म्हणतात. हा व्हिडिओ किती व्हायरल होतो हेच मला बघायचं आहे. धन्यवाद. ओके.